Good morning to all students. Today we are going to discuss about types of fire. नेक्स्ट डिझास्टर आहे आपला हा टाइप्स ऑफ फायर. फायर म्हणजे एक प्रकारचं डिझास्टरच असतं, राईट. डिझास्टर म्हणजे काय, एक आपत्तीच आहे आपल्यासाठी. जर आपल्या घराला आग लागली असेल तर त्यापासून आपल्याला कशा पद्धतीने वाचता येतो या गोष्टी तर आपण शिकलेलंच आहोत. किंवा आपल्याला जर कुठं आग लागली असेल तर काय करणार, मग हे करणार, कोणाला बोलवणार, फायर एक्सटिंक्शन किंवा फायर ब्रिगेड आपण त्याला म्हणतो, त्यांना बोलवत असतो, राईट. त्यांना फोन करणार, मग आग लागली आमच्या इथे, आमच्या कॉलनीत आग लागली, बिल्डिंगला लागली, हे सांगणार. तर ॲक्च्युली या फायरच्या टाईप्स किती आहेत आणि ती कुठल्या टाईपची फायर आहे हे पण आपल्याला कळणं गरजेचं असतं. तर या गोष्टी कशासाठी, कारण की आपल्याला समजेल की फायर कुठल्या टाईपची आहे आणि आपण त्याच्यावरती कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करू शकतो. तर समजा आपल्याकडं फर्स्ट टाईप आहे, त्याच्यामध्ये क्लास केलेले आहेत. क्लास ए टाईपची फायर, ओके. क्लास ए टाईप ऑफ फायर. त्याच्यामध्ये फायर जी आहे, आग जी असेल ती सॉलिड सबस्टन्सेसमुळे लागलेली आहे. सॉलिड सबस्टन्सेसमुळे लागलेली आग आहे. आणि इथं आपण सॉलिड सबस्टन्सेसला व्यवस्थित अंडरलाईन करा. क्लास एमध्ये लक्षात राहील. सॉलिड सबस्टन्सेस कशा असतात, कोणत्या असतात आणि त्याच्यामुळं जी आग लागली असेल तर त्याला कोणती आग म्हणायची, कुठल्या टाईपची आहे ती आपण लगेचच ओळखू. तर याच्यामध्ये फायर ड्यू टू द फ्लेमेबल सबस्टन्सेस और वी कॅन से फ्लेमेबल सॉलिड टाईप ऑफ सबस्टन्सेस. लाईक कुठले असे सॉलिड सबस्टन्सेस असतात. एक्झाम्पल्स, सपोज करा आपल्याकडं आहेत वूड असतील, क्लॉथ्स असतील, पेपर्स असतील, ओके. क्लॉथ्स, पेपर्स. याच्यानंतर आपल्याकडं असतील कोल एट्सेट्रा. तर ही काय आहेत, एक सॉलिड सबस्टन्सेस आहेत, सॉलिड टाईपचे सबस्टन्सेस. या सगळ्यांना जर आग लागली असेल तर याला म्हणू आपण क्लास ए टाईपची फायर, ओके. तर वूड म्हणजे लाकडं वगैरे जे असतात त्या, क्लॉथ्स कपडे वगैरे असतील ह्याला, पेपर्स आहेत, आणि कोल म्हणजे दगडी कोळसा जो असतो तशा टाईपची आग लागली तर त्याला सॉलिड सबस्टन्सेसमुळं लागलेली आग, दॅट इज द टाईप ए फायर. आता ह्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, कधी पण लक्षात ठेवायचं की जर फायर एखाद्या वस्तूला लागली किंवा कोणता सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सवर डिपेंड करतं की त्याला कसं विझवायचं, ओके. आता सबस्टन्स काय आहेत, हे सॉलिड सबस्टन्सेस आहेत. यांचा एक म्हणजे कॅरेक्टर असा आहे की यांचे वेट जे असतात, मॉलिक्युलर वेट जर बघितलं वॉटरच्या कम्पेअरमध्ये यांचा वेट जो आहे तो कसा खूप जास्त असू शकतो, राईट. वूड आहेत, क्लॉथ्स आहेत, ह्यांचा वेट वॉटरच्या कम्पेअरमध्ये जास्त आहे. तर आपण ह्याला पाण्यानं सिम्पली आपण याला वॉटरचा यूज करून याला विझवू शकतो. वी कॅन कंट्रोल द फायर इथं आपण म्हणू वी कॅन control the fire by using water. We can control the fire by using water. पाण्याचा वापर करून आपण ही आग विझवू शकतो. त्याच्यानंतर क्लास बी टाईपची फायर कोणती असती ती पाहूया आपण. आता याच्यामध्ये क्लास जसं इथं सॉलिड होता, जसं इथं सॉलिड सबस्टन्सेसमुळे लागली होती, इथं असणार आहे लिक्विड
substances. Fire due to the liquid substances. These are the कोणत्या लिक्विड सबस्टन्सेस. याच्यामध्ये असं नाही की पाणी येईल, लिक्विड म्हणजे पाणी बी असतं, तर मग पाण्याला आग लागते का? नाही लागत. पाणी कारण फ्लेमेबल नाही, तो आगीला कॅच करू शकत नाही, फायरला कॅच करणार नाही, म्हणून आपण याला नॉन फ्लेमेबल म्हणतो. तर लिक्विड सबस्टन्सेस असतील कोणत्या? मग फ्लेमेबल टाईपच्या, फ्लेम म्हणजे आगीला कॅच करणारे असले पाहिजेत. त्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स लिक्विड सबस्टन्सेस? पेट्रोल, डिझेल, आपण म्हणू सॉल्वंट्स, काही सॉल्वंट्स असतात त्याच्यामध्ये इथेनॉल, मिथेनॉल, ओके, हे आले. याच्यानंतर आपल्याकडं वार्निशेस जे असतात, वार्निशेस और आपण पेंट्स वगैरे असतील, ह्यांना पण जाळ लागतो. असं समजायचं नाही की ते जळत नाहीत, ते पण जळतात. ओके, तर अशा प्रकारचे किंवा अल्कोहोल वगैरे जे असतात, हे सगळे फ्लेमेबल सबस्टन्सेस आहेत, लिक्विड सबस्टन्सेस. ओके, याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, सॉल्वंट्समध्ये कोणते कोणते सॉल्वंट्स असू शकतात? जसं की आपण एक्झाम्पलमध्ये मिथेनॉल, इथेनॉल. ओके, इथेनॉल म्हणजेच इथिल अल्कोहोल. हे काय असतं? अल्कोहोल जे असतात तशा प्रकारच्या. जर तुम्ही बघा वाईन इंडस्ट्रीज वगैरे असतील, दारू जे बनतं त्या फॅक्टरीमध्ये जर आग लागली तर ती खूप मोठी आग होत असते. ते का होतं? कारण ते फ्लेमेबल सबस्टन्सेस आहेत, त्यांना आपण हे करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. मग अशा प्रकारच्या सबस्टन्सेसना आपण तसं तर फायर म्हणजे जवळ येऊच देणार नाही, पण जरी एखादी वेळेस बाय चान्स आग लागलीच असेल तर यांना आपण पाण्याने विझवू शकत नाही. ह्याचं कारण काय असतं? पाणी खूप वजन असतो यांच्या कम्पेअरमध्ये. जसं की इथं पाहिलं होतं, पाण्यापेक्षा वजनदार हे सबस्टन्सेस होते, पण पाण्याच्या कम्पेअरमध्ये यांचं वजन खूप कमी असतो, राईट, लायटर आहे. तुम्ही बघा, पेट्रोल आणि पाणी एकात मिक्स करा, त्याच्यात पेट्रोल तुम्हाला दिसणार पण नाही, कधी कधी तर ते उडून जातं, पेट्रोल जे आहे ते हवेमध्ये जातं. किंवा तुम्हाला सोपं हे अल्कोहोल, आता अल्कोहोल आणि वॉटरचं मिक्सचर केलं की वॉटर खाली राहतो, अल्कोहोल वर येतो. म्हणजे अशा प्रकारचं, म्हणजे हे सगळे जे आहेत त्या लाईट वेटच्या असतात. लाईट वेट म्हणजे कमी वजनाच्या ॲज कम्पेअर टू वॉटर, म्हणून यांना वॉटर न विझवता येत नाही. ही जर आग विझवायची असेल तर फायर एक्सटिंग्विशर लागतो आपल्याला. ते एवढं गॅस टाईपचं असतं, सिलेंडर असतो, त्याच्यामध्ये काय धूर असतो, एकदम स्मोक असतो भरलेला, त्याच्यानं ते विझू शकतं. ओके, क्लास सी, थर्ड टाईपची जी फायर असेल ती आहे क्लास सी टाईप ऑफ फायर. चला, क्लास सी मध्ये गॅसेस टाईपची असेल फायर, गॅसेस सबस्टन्सेस म्हणू आपण. गॅसेस सबस्टन्सेस, आता गॅस कोणत्या असतात ज्याला आग लागू शकते? ते गॅस आहेत आपले LPG, अजून LPG गॅस असते, आणखीन आपल्याकडं ह्या हाऊसहोल्ड गॅसेसच्या व्यतिरिक्त आपल्याकडं एक ॲसिटिलीन नावाची एक गॅस प्रोड्यूस होती, केमिकल गॅस आहे ती ॲसिटिलीन. अशा टाईपचे जर गॅसेस सबस्टन्सेस असतील तर त्यांना फायर जी आहे ती कॅच करू शकते. आणि ह्या फायर्सना जर आपल्याला विझवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे, गॅस सिलेंडरला जर आग लागली किंवा तिथं ओपन असेल आणि वरती आग लागली तर आपल्याला
खूप मोठी अशी जाड रग असली पाहिजे आपल्याकडं पांघरायची, ती भिजवली, पाण्यामध्ये भिजवली आणि त्याला जर आपण त्याच्यावरती झाकलोत तर ती आग कंट्रोल होत असते. आपल्याला गॅसच्या बाबतीमध्ये हे घरगुती उपाय करता येतो. नाव फोर्थ टाईप ऑफ फायर इज क्लास डी फायर. क्लास डी फायर जी असती, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये बघितलं असेल तुम्ही, मागे एक विदर्भामध्ये स्फोट झाला होता, केमिकल स्फोट, त्याच्यामध्ये आग लागली होती. तर त्याच्यामध्ये आग लागल्यानंतर काय होतं किंवा कशामुळं आग लागते ते आपण बघूया. तर केमिकल सबस्टन्सेस, इथं लिहा, केमिकल सबस्टन्सेसमुळं लागणारी आग. जर समजा केमिकल्स लाईक, आपण याच्यामध्ये मेटल्स, कंबस्टिबल मेटल म्हणू आपण, कंबस्टिबल मेटल्स लाईक, कंबस्टिबल मेटल्स म्हणजे जे फायरला कॅच करतात, ओके, फ्लेमेबल आहेत. आता इथं कुठं तर जाळ लागला असेल, ओके, ही फायर असेल. इथं समजा तुम्ही काय केलं, इथं ठेवलेलं आहे तुम्ही कॅल्शियम, ओके, कॅल्शियम असेल, हे केमिकल काय करतो, ह्याला कॅच करतो लगेच. किंवा आपल्याकडे समजा पोटॅशियम असेल, पोटॅशियम बी एक प्रकारचं केमिकल असं आहे जे आगीला कॅच करू शकतो. तर अशा प्रकारचे केमिकल्स आपल्याला दूर ठेवावे लागतात. तर केमिकल्स लाईक कंबस्टिबल मेटल्स लाईक कॅल्शियम, पोटॅशियम, याच्यानंतर सोडियम आणि कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि याच्यानंतर आपल्याला, ठीक आहे, या 3 प्रकारचे जर मेटल्स रिॲक्ट झाल्या वॉटरसोबत जर यांचं रिॲक्शन झाली तर तिथं आग लागण्याचे चान्सेस असतात किंवा हे रिॲक्ट होऊ शकतात यांच्यासोबत. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काही केमिकल्स दिलेले आहेत आपल्याकडं, त्यामध्ये कोणत्या मॅग्नेशियम, हे रूम टेम्परेचरमध्ये होणारे आहेत, हे सगळे रूम टेम्परेचरला रिॲक्शन होती यांना. रूम टेम्परेचर म्हणजे जो आहे तो 37 डिग्री सेल्सिअसचा जो आपला तापमान आहे तो म्हणजे रूम टेम्परेचर. इथे नोट करून ठेवा, 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे तो, त्याला आपण म्हणतो रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे अशा कंडिशनमध्ये पण हे पाण्यासोबत रिॲक्ट करू शकते, ओके. आणि दुसरे जे केमिकल्स असतात, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम अँड झिंक, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम अँड झिंक, हे पाण्यासोबत रिॲक्ट करू शकतात. यांना टेम्परेचर लागतो, मला वाटतं त्यांना लागतो खूप हाय टेम्परेचर, रूम टेम्परेचरपेक्षा पण हाय टेम्परेचर लागतो. खूप हाय टेम्परेचरला रिॲक्ट करतात, हाय टेम्परेचरला रिॲक्ट करू शकतात. तर मग अशा प्रकारचे जर दोन्ही सबस्टन्सेस एकत्र आले आणि ते पाण्यामध्ये जर रिॲक्ट झाले ॲट अ टाईम, तर मोठं एक्सप्लोजन होऊ शकतो, बॉम्ब ब्लास्ट जे म्हणतो आपण त्याला, तशा प्रकारचं एक्सप्लोजन होतो आणि तिथं आग लागण्याचे चान्सेस वाढतात, ओके. तर हे एक प्रकार आहे आग लागण्याचा किंवा फायरचा प्रकार, केमिकल सबस्टन्सेसला लागलेली आग. याच्यानंतरचं टाईप आहे आपल्याकडं क्लास ई टाईपचं, क्लास ई टाईपची फायर. फोर्थ आहे वाटतं, फिफ्थ आहे. हे आग असती ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक फायर. इलेक्ट्रिक फायर म्हणजे आपल्याला कधी कधी असं शॉक सर्किट होतात
आणि कुठल्या तरी मीटर जळू शकतो. कधी कधी बघा आपल्या घरच्या बी मीटरमध्ये आग थोडी थोडी वायर तिथं जळतच असतो, कॅच करतच असतो. तर फायर ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिक इक्विपमेंट, फायर ड्यू टू द इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स किंवा इलेक्ट्रिसिटीमुळे झालेली असेल तर त्याला म्हणतो आपण क्लास ई टाईपची फायर. याला पाणी वगैरे टाकून काहीही फायदा नाही अशा प्रकारच्या आगीला. ह्याला जर विझवायचा असेल तर आपल्याला ज्या फायरचा जो मेन कनेक्शन आहे, मेन कनेक्शन जो असतो कनेक्शन तो स्विच ऑफ करावा लागतो, स्विच ऑफ. जर असं केलं तर ही फायर ई टाईपची जे आग आहे म्हणजे क्लास ई टाईपची ती आग कंट्रोल होईल. सो दीज आर द सम टाईप्स ऑफ फायर्स. याच्यानंतरचे आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू.